ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नियमांचे पालन, संयम आणि जागरूकता हे सुरक्षित प्रवासाचे खरे सूत्र। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले। वाहन चालवताना स्वतःचीच नव्हे तर कुटुंबाची व इतर रस्त्यावरील नागरिकांचीही जबाबदारी ओळखली पाहिजे। नियमांचे पालन, संयम आणि जागरूकता हे सुरक्षित प्रवासाचे खरे सूत्र आहे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी केले आहे। राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विविध प्रबोधनात्मक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले आहे। 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश अपघातांचे प्रमाण कमी करून सुरक्षित वाहतुकीची संस्कृती रुजवणे हा आहे, असं त्यांनी सांगितलं। पाहूया ते काय सांगतात। रोड सेफ्टी अभियान 2026 अंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 1 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत रोड सेफ्टी अभियान राबवण्यात येते आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शासनानं विविध उपक्रम सांगितलेले आहेत। त्या उपक्रमाप्रमाणे किंवा अजून जास्तीचे काही रस्ता सुरक्षा संदर्भातले उपक्रम असतील त्या संदर्भामध्ये आपण उपक्रम राबवतोय। त्याच्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अवेअर करणे किंवा वाहन ॲक्च्युली जे चालवतात, मोठी वाहनं असतील, ट्रक असतील, बसेस असतील, अशा लोकांना बोलवून त्यांचे सेमिनार अरेंज करून त्यांचे हेल्थ चेकअप करणे, त्यांचा आय चेकअप करणे किंवा एकंदर ड्रायव्हिंगच्या बाबतीत फ्युएल एफिशियन्सी ज्याला म्हणतो, इंधनची कार्यक्षमता असो किंवा रस्ता सुरक्षा संदर्भात अजून काय काळजी घेणं आवश्यक आहे किंवा ज्या किर्लोस्कर कंपनीसारख्या ज्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योग आहेत त्यांच्या कामगारांना किंवा त्यातली जे तंत्रज्ञ आहेत त्यांना वाहन तंत्रज्ञानामध्ये काय नवीन आलेलं आहे किंवा काय ॲज ए इंजिनियर म्हणून त्यांना काय करता येणार आहे, रस्ते बांधणीमध्ये काय सुधारणा अपेक्षित आहेत, या संदर्भात सगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत। किंवा रस्त्यावरती अपघातग्रस्तांना जे मदत करतात, ज्याला आपण जीवनदूत म्हणतो, अशा जीवनदूतांचा सत्कार करून त्यांना एनकरेज करणे किंवा रस्त्यावरती जे लोक नियमांचे तंतोतंत पालन करतात अशा लोकांना, म्हणजे जे हेल्मेट घालून मोटरसायकल चालवतात, सीट बेल्ट घालून कार चालवतात, अशा लोकांनासुद्धा प्रोत्साहनपर काही बक्षिसं देऊन किंवा कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देऊन रस्ता सुरक्षा कशी सुनिश्चित करता येईल किंवा आरोग्य विभागातर्फे सुद्धा अपघात झाल्यानंतर काय प्रथमोपचार करणे गरजेचं आहे किंवा गोल्डन आवरमध्ये काय त्यांना ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, या संदर्भातले विविध उपक्रम कार्यालयातर्फे राबवण्यात येते। नागरिकांनी सुद्धा रस्ता सुरक्षा ही बाब एकल संकल्पना नसून एक जबाबदार नागरिक म्हणून रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचं आहे किंवा रस्त्यावरती अपघातग्रस्त जर एखादा असेल तर कुठल्याही पोलीस केसची किंवा बाकी कुठल्याही गोष्टीची फिकीर न करता म्हणण्यापेक्षा त्याला कायद्याने संरक्षण आहे, अपघातग्रस्तांना मदत केली पाहिजे आणि हे अभियान सर्वांचं आहे, एक सामाजिक चळवळ म्हणून उभी करून हे यशस्वी केलं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।